तुम्ही जे सांगितलं की सरपंचाकडून प्रस्ताव गेले नसतील, कदाचित गेलेही नसतील, परंतु सरपंचाच्या चुकीचा फटका तिथल्या गावकऱ्यांना सहन करावा लागतो आणि ते अद्याप देखील इकडून तिकडून डोक्यावर पाणी वाहतात. देवराम लांडे सारख्या माणसाला तिथं पाणी पोचावं लागतं. शासन काय इकडे लक्ष देत नाही? शासन नाही करणार हो. तुम्ही उद्या आजारी पडले ना, तुम्हाला डॉक्टरला जावं लागेल आणि जाऊन सुद्धा म्हणावं लागेल की माझं डाव्या साईडची बरगडी दुखते, त्या एमडीने सुद्धा सांगावं लागतं. शासन हे एवढं केंद्रबिंदू आहे, त्या तिने एवढे तुम्हाला सोर्सेस निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला इथं BDO दिलेले आहेत, तुम्हाला इथं ग्रामसेवक दिलेले आहेत, तुम्हाला इथं सरपंच दिलेले आहेत, तुम्हाला इथं जिल्हा परिषद दिलेले आहेत, या पंचायत समितीचे सदस्य आहेत. मी म्हणतो माझी झाले असतात आता, पण शेवटी ते माणसं आहेत ना. ही प्रक्रियामध्ये तुम्ही जाणार कधी? शासनाचा पोर्टल तुमची वाट पाहते, तुम्ही शासनाकडे आपल्या करणार नाही, असं कसं होणार? सगळी ग्रामसेवक आणि BDOची जबाबदारी आहे, त्यांचं फेल्युअर असं वाटत नाही? 100%. माझं काय म्हणजे पहिलं सरपंचाचा फेल्युअर आहे. सरपंचाची खुर्ची ही जनतेतून आलेली आहे. मी कसं म्हटलं पाणी देणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही म्हटलं की असंच जातं काय होईल, तर मी मान्य करतो. तुम्ही म्हटलं जलजीवनचं माझ्या आधीच कारभार चालू झालाय, पण मी अंगावर घेतलेलं आहे. आणि शेवटी अंगावर घेऊन काम तर करावं लागेल तुम्हाला जनतेमधून. तुम्ही जनतेचे सेवक म्हणून जेव्हा खुर्चीवर बसता, तुम्ही अलर्ट राहा ना. तुम्ही प्रस्ताव तयार करा ना. बघा प्रस्ताव तयार करा. आता बघा तुम्हाला पाणीपट्टीचा साधा विषय सांगितला, भरतच नाही लोक. कुठून मेंटेनन्स करायचे? बघा माझं असं म्हणणं आहे, एवढंही असंही वागू नका की जेणेकरून आंधळा कारभार होईल, आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची माती होईल. शासनाच्या उंचीवर आपली सुद्धा प्रतिभा सगळ्यांची टिकली पाहिजे. आणि आपण म्हणजे कोणी राहू, देशाने माझ्यासाठी काय केलं, मी त्यासाठी काय केलं सांगा बरं एकदा. मी त्यासाठी काय केलं म्हणजे माझी बायको हा माझा देश आहे, माझी पोरं ही माझे देश आहे, माझी इस्टेट हे माझा देश आहे. तर देशाची व्याख्या काय आहे, समाजाची व्याख्या काय आहे? सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडलं तर हा भारत, तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांना सुद्धा पाठीमागे सारा पाठवायची ताकद ठेवतो भारत. पण हे असं वाक्य, हे असे विचार साहेब माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचारच आयुष्यामध्ये आलेले नाहीत. हे जे मला ना, हे असे घोटपडलेली जी लोक दिसतात ना, मला असं वाटतं का तो त्यांच्या नजरेतली जी चोरी आहे ना, तीच आपल्या आयुष्याची कमजोरी आहे. प्रस्ताव न देणं ही चोरी आहे. हा निष्काळजीपणा, हा आळस ही चोरी आहे. आणि मग हात पसरायचे आणि मग आता कसं काय होईल, आमच्याकडे कोण बघत नाही, वाईट आहे. माझं म्हणणं त्याला अलर्ट करा. मी वारंवार बाईट दिलेले माझ्या आयुष्यामध्ये सतत सांगतो. मला आठवते की डिसेंबरमध्ये मी निवडून आले तर सगळ्यात पहिलं बाईट घेऊन सांगितलेले प्रत्येक ग्रामसेवक सरपंचाला, सरपंचाची बैठक लावली, ग्रामसभाची बैठक लावली की सर्वांनी आपले जानेवारीचे प्रस्ताव पाठवते 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि आज तुम्ही म्हणत असाल की आम्हाला पाणी मिळत नाही, काय उपयोग या गोष्टीचा? सरपंच हा लोकसेवक आहे, त्याला मर्यादा आहे. ज्यांना खुर्च्या देतात, लाखो रुपयाचा पगार आहे, उन्हाळा कडक आहे, त्यांनी त्यांचे दौरे आखले पाहिजे. तहसीलदारांनी, BDOंनी. मला असं वाटतं लाखो रुपयाचे पगार आहे आणि यांना सरपंच जे आपण केलंय सर्वसामान्य जनतेने, जनता अधिकाऱ्याकडे जाते का सरपंचाकडे जाते? हो, जनता कोणाकडे जाते? प्रशासनाची जबाबदारी नाही साहेब, जनता कोणाकडे जाणार? लोकप्रतिनिधीकडे. हा, लोकप्रतिनिधी पहिली जबाबदारी. लोकप्रतिनिधीच्या अंडरमध्ये ऐका, लोकप्रतिनिधीच्या अंडरमध्ये ग्रामसेवक काम करतो. तुम्ही त्या ग्रामसेवकाची उंची त्या सरपंचापेक्षा निर्माण करून मोठी करू नका. तसं चित्र येतं नाही, चित्र ते आता माझ्या ह्या माहिती तर सुधारायचं सगळ्यांनी. शरद सोडवे बोलल्यानंतर जरा आपली कॉलेज टाईट ठेवायची यांनी सरपंचाने. लोकांनी काय करायचं, पाण्यासाठी जे ओळून फिरतात त्या लोकांचं काय? त्यांनी सरपंचाला कोणून ठेवायचं त्या गावातल्या 3 दिवस बिगर पाण्याचं ठेवायचं, नको ठेवायला. कळवळा खोटं नाही पाहिजे, कळवळा खरा. त्या गावच्या सरपंचाला 3 दिवस, समजा मी आमदार आहे, निवडून आलोय आणि मी कामच काय करत नाही, तर लोकांनी मला म्हटलं पाहिजे, बोर्ड लावला पाहिजे, हे गायब आमदार आहेत, हे निष्काळजी आमदार आहेत, हे लोकांना भेटत नाही, हे तालुक्यात फिरत नाही. माझं काम ही क्रांती घडवावं लागेल सर्वांना. खुर्च्या काय तुम्हाला काय उगवलंच झालं का सगळ्यांना? आधी कार्याला चालवायची ताकद लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आमदार नाहीये, लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच, लोकप्रतिनिधी म्हणजे पंचायत समिती, लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी म्हणजे सभापती. मेहरबानी करून सगळ्यांनी अलर्ट व्हा. हा देश सगळ्यांचा आहे, माझ्या एकट्याच आहे का? देश माझ्या एकट्याच आहे, आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे मेहरबानी करून लेखन करण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा
आता इथून पुढे सर्वांना सांगा, आपल्या खुर्चीवर बसता तर त्याची गरिमा ठेवा आणि लोकांना पाणी कसं मिळेल. आणि मग समजा नाही तुम्ही लेट झाले आणि आमच्या लोकप्रतिनिधी समजा स्वतःच्या खिशातल्या पैशाचे टँकर दिले तर अवघड काय, काय चोरत काय वाईट आहे. देऊन टाकायचे त्याने 5,000 टँकर स्वतःच्या पैशाच्या खिशातले. आता आपण चुकलोच आहे. आपण आता मार्चमध्ये चाललोय आणि म्हटलं की आम्हाला टँकर द्या. तुम्हाला माहित आहे की आपल्याला पुढे भविष्यात ह्या वाढीला पाणी कमी पडणार आहे, त्या वाढीला कमी पडणार आहे. आपण त्या पोळीला राईट पोझिशनमध्ये आपण अप्लाय नाही केला, उशीर जरा पुण्याचं काम करा ना, काय फरक पडतो. पुढच्या वेळी तुम्ही जागे व्हाल. बदल झळ गेली ना की माणूस जरा जागे येतो. आणि मला अपेक्षा आहे की प्रत्येकाने तावून सरकून काम केलं ना तर आपल्या अडचणी पण कमी होतील. लोकप्रतिनिधींना तुम्ही कर्तव्य सांगता हरकत नाही, परंतु अधिकाऱ्यांना कॉर्नर करतो. कोण अधिकारी कॉर्नर करणार. हा ग्रामसेवक कुणाच्या अंडरमध्ये काम करतो साहेब, कुणाच्या? व्हिडिओच्या अहो सरपंचाच्या. तो बस. सरपंच ऐकतच अरे नाही. कोण म्हटलंय तुम्हाला साहेब? कित्येक सरपंच असे ना त्यांची गाव परफेक्ट चालवतात, परफेक्ट. ते बोटावर बोलते. नाही जास्त 60%. तुम्ही माझी गावं बघा तालुक्यातले, आज एक तुम्हाला दाखवतो. ज्या ज्या भागामध्ये वळण लागलंय ना ते वळण सुटली पाहिजे. तुम्ही सगळी गावं बघा, आता जोरात कामं करतात लोक. अशी गावं उभी राहिली काही, ही डेव्हलपमेंट अशीच झालेली आहे. माझ्या समोर तालुका बदललेला मी पाहिलं मागच्या आता मी आल्यापासून तालुक्यामध्ये. माझं असं म्हणणं आहे, सर्व लोकप्रतिनिधी जागे व्हा आणि आपली चव ह्या अधिकाऱ्यामुळे जाणार नाही याची काळजी घ्या. हा मग एखादा कुठला अधिकारी समजा फारच तुम्हाला अगेन्स्ट जात असेल तर ते आमच्याकडे पाठवणार त्याची लिस्ट. आम्ही काय करायचं आम्ही करू आमच्या लेवलला. एक शेवटचा प्रश्न आहे. नुकतंच राज्याचा अधिवेशनही समाप्त झालं, बजेटही समाप्त झालं. आपल्या जुन्नरमध्ये आपल्याला तालुक्याला काय मिळालं माहिती आजपर्यंत? राज्याला काय नाही आलं अजून. जुन्नर राज्यातच आहे. सगळे मागची देणदारी आता ह्या बजेटमध्ये गेलेली आहे. जून पासूनच्या बजेटमध्ये सगळ्यांना महाराष्ट्राला पैसा येणार आहे. विशेष अशी काय घोषणा झाली जुन्नरच्या बाबतीत? विशेष झाली स्काय वॉकची मार्शिनच्या. ते मुरबाडमध्ये येते. हद्द कुठली असो, वापर आपल्याकडे जास्त आहे. खरं बोलायचं आपण. पण ते आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न केले होते. साहेब हे प्रयत्न कोणी करू ते फायदा आपल्याला आहे. तुमच्या वतीने काय फायदा? माझ्या वतीला अजून वाचायची सुरुवात झाली. अख्या महाराष्ट्राला पैसे नाही, तुम्ही चिंता कसला करता? तुम्हाला माझा विश्वास नाही संजय की? नाही विश्वास आहे. हा मग काळजी ना करू, घाई ना करू, घाई ना करू. घाई केलेलं काय होतं तो काय? तुम्ही असे काय प्रश्न विचारा ना की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पैशाला शरसुरीला पैसे झाले मग चूक आहे. मला एक तालुका सांगा, आंबेगावमध्ये काय पैसा आला, खेडमध्ये काय पैसा आला, पण दाखवता खरं तुम्ही मग मला प्रश्न मांडाल ना सगळे. खेडमध्ये ते राजगुरू यांचं समाधी अहो हे आधीच आहे हो, ते जाऊ द्या. मला नवीन काय मला सांगाल तर खरं तुम्ही